तिरोड़ा उपजिला रुग्णालय में लगी एक्सरे मशीन जल्द से जल्द चालू करे, तिरोड़ा कांग्रेस शहर अध्यक्ष पवन मोरे की मांग। तिरोड़ा उपजिला रुग्णालय तिरोड़ा में 3 महीने पहले नई एक्सरे मशीन आज 3 महीने बाद भी बंद अवस्था में है। विधायक विजय रहांगडाले इन्होंने 3 महीने पहले इसका उद्घाटन किया, लेकिन तब से आज तक एक्सरे मशीन बंद है। तिरोड़ा तालुका के गरीब परिवार के लोग यहाँ उपचार करने आते हैं तो उनको बाहर प्राइवेट में एक्सरे करवाना पड़ता है, जिसका चार्ज 400 रुपए होता है। ये समस्या कांग्रेस शहर अध्यक्ष पवन मोरे इनके ध्यान में आते ही उन्होंने उपजिला रुग्णालय जाकर वैद्यकीय अधिकारी से चर्चा कर जल्द से जल्द चालू करने की मांग की है। जुनी मशीन काढणं आवश्यक होतं, त्याच्याशिवाय नवीन मशीन आत गेली नसती। त्याच्यामुळे ती जुनी मशीन बंद करणं आवश्यक होतं। जरी ती आपल्याला त्रास देत होती, काम करत होती, पण त्रास देत होती, पण चालू होती। पण आता नवीन मशीन द्यायला आणि त्या कंपनी कोणत्या पद्धतीचे स्वास्थ्यवर म्हणजे सरकारचे लोक असे काही बोलते का लोकांना म्हणजे जो अनुभव आहे तर आमचाही काही कुठेही आपल्याकडे काहीच बॅलन्स नाही जे आपण ते एक्सरे चालू करण्यासाठी करू शकतो। मग ते सरांनी जे आपल्याला बोललो होतं याच्या अगोदर डॉक्टरचे जे आपल्याला एक लिस्ट पाहिजे ते आम्ही आपल्याकडून हँडल झालं नाही, कारण माझ्या लेवलला नाही तर मी सांगू नाही शकणार। त्याचं कमीत कमी समजा डॉक्टर राहत नसेल कॉटेजमध्ये तर जे नर्सेस इथं बाहेर जाऊन आलेले आहेत काही रिपेअर मध्ये आहेत ना सर, सर्व रिपेअर मध्ये आहेत, ते पूर्ण गट आणि गट पण मग ते ओपीडी का घेत नाहीत? घेतात ना, नाही तिथे जावं लागते। मला असं म्हणायचं होतं की समजा जर ते MBBS आहेत डॉक्टर्स, एक एक्झाम्पल म्हणजे समजा जर कोणी असेल तर का होते त्या लोकांची अशी इच्छा असते की बा आपल्याला एक MBBS डॉक्टरनी चेक करून पाहिलं आणि घ्यायला पाहिजे। पण जनरली काय होते इथे बनसोड साहेब असतात, मॅक्झिमम लोक बनसोड साहेबाकडे जातात किंवा गरवार मॅडमकडे लेडी असली तर। पण त्यांना सांगायचं थोडंसं म्हणजे बाकी दुसरं काही नाही, कारण मी बऱ्याचदा पाहिलं आहे, मी बऱ्याचदा येतो ना इथे तर आपले जे MBBS डॉक्टर आहेत ते आपल्या त्या रूममध्ये बसतात समोरच्या। तो वेगळा एक तो एक्स्ट्रा वेगळा तो कॅज्युअलिटीसाठी म्हणजे हां बस इकडे बसतात सर, 5 नंबरला बसतात। आता मी एखादी वेळेला बघित बिलकुल बिलकुल पण तुम्ही या गोष्टीला वाईट म्हणून घेऊ नका बरं। मला आलो तेव्हा मी तेव्हा हेच कंप्लेंट होती हां की इथे फक्त हे 2च डॉक्टर काढतात, त्याच्यानंतर यांना केलं आहे इथे बसतात लोक। हां तेच कारण काय बसत दिसत नाही ना, आणि प्रत्येक लोकांची अशी इच्छा असते की बा एक काय नाही चांगला एक डॉक्टर जे आहे MBBS त्यांनी आपल्याला चेक करावं, म्हणजे आपल्याला त्याच्या जे आहे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याला परफेक्ट माहीत होते। नाही बसतात सर आता बिलकुल, ते म्हणजे मला जेव्हा मला आलं माझ्या लक्षात त्याच्यानंतर मी ते चेंज केला। ठीक आहे सर, ते ओपीडीला बसतात। यांची पूर्ण टीम त्यावेळेस इथे होती, मी पण हजर होतो। मी यांना 2च प्रश्न विचारले की एक्सरे मशीन जे तुम्ही लावलेली आहे, पहिला एक्सरा तुम्ही काढून घ्या म्हणून, मग नंतर दिवशीपासून जेव्हा आमदार गेले बंद आहे। दुसरा विषय त्यांना म्हटलं होतं की म्हटलं रात्री इथे यायला लोकांना त्रास होतो, तर जेव्हा त्यांना म्हटलं की लोकांना त्रास होतो तर ते म्हणाले कशामुळे? म्हटलं 2 वर्ष झाले इथले पूर्ण लाईट्स बंद आहे, सुरू नाही, रात्री पेशंट्स यायला घाबरतात आणि रात्रीचे पेशंट म्हटलं तर कसे असतात ॲक्सिडेंट इमर्जन्सी असे पेशंट होते। आणि मग त्यांनी आम्ही तिथे हॅलोजन्स लावले 2 स्वतः आम्ही आपल्या पैशाने, आणि ते लोकांना सोय करून दिली। मग त्यांना कसं तरी वाईट वाटलं असेल, कारण की तेही एवढे दिवसाचे सत्तेत आहे, 3 टर्मचे आमदार आहेत, त्यांना थोडं कोणीतरी मेसेज दिला असेल की ते थोडं वाईट दिसत आहे, तर त्यांनी 2 वर्षाचा प्रॉब्लेम लगेच 3 दिवसामध्ये सॉल्व्ह केला आणि स्ट्रीट लाईट चालू केली। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना धन्यवाद करतो। आता इथे कॉर्पोरेटर लोकांचं काही विचारायचं काही हे नाही, कारण की ते सत्तेत नाही आता सध्या, आणि 3 वर्ष झाले काही इलेक्शन्स नाही म्हणून आपण त्यांना काही म्हणू शकत नाही। ते सत्तेत असले तर काही करू शकले असते, हे तर सगळ्यांनाच माहिती सांगायची काही गरज नाही। पण तो एक जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तसा आमदार साहेब हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, एवढं आम्हाला निश्चित माहिती। आम्हाला त्यांना दोष नाही द्यायचा किंवा त्यांना वाईट बोलायचं नाही आहे, पण कृपा करून चॅनलच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हा इथे समजा एक्सरे मशीनचं रूम चांगलं सुशोभित केलेलं रूम इथे यदि पेशंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर आम्ही लगेच आनंद करू आणि जमलं तर तुमच्या स्वागतीला येईल। आता शेंडे साहेबांनी काही आम्हाला सांगितलं आहे की कशामुळे बंद आहे काय। एक मिनिट डॉक्टर राहुल शेंडे तुम्ही थांबा। आपल्याकडे मशीन जी आहे ती 30/9/2025ला इन्स्टॉल झाली, आणि त्याच्यासाठी जे एक QNAचं सर्टिफिकेट असतं ते त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला 7 दिवसात आणि रजिस्ट्रेशन पुढच्या 7 दिवसात,
असं करून त्यांचं म्हणतात की 7 दिवसात मशीन सुरू होईल. त्याच्यासाठी आपण मग ही प्रोसेससाठी आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्याबद्दल सी एस सरांनाही त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. सी एस आणि जे इथले टेक्निकल लोक आहेत म्हणजे ह्या कंपनीचे त्यांच्याशी आपण फोनवर कॉन्टॅक्ट आहोत. पण तर दिवाळी आहे आणि याच्यामुळे त्यांचं इन्स्टॉलेशन एक हप्त्यानं ते पुष्टी देत आहे. जसं जेवढ्या लवकर इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट येईल त्याच्यानंतर एक्सेस सुविधा सुरू करता येईल.